विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मी गंगाधर हंडे आणि आज आपण या व्हिडिओमार्फत वर्ग 10वा विषय इतिहास या विषयातील पाठ क्रमांक 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाचा स्वाध्याय आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत। तसेच हिंदी व इतिहास विषयाचे विविध व्हिडिओ, त्याचबरोबर यशस्वी बोर्ड परीक्षाच्या धर्तीवर आधारित कृतीपत्रिका आपणास पाहावयाच्या असतील तर यूट्यूबवरील गंगाधर हंडे शैक्षणिक व्हिडिओज या चॅनलला आपण भेट देऊ शकता। तर यामधील प्रश्न पहिला जो आहे तो म्हणजे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। त्यामध्ये पहिले विधान आहे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे टिंबटिंब हे पहिले सरसंचालक होते। तर त्याचे उत्तर आहे अलेक्झांडर कनिंगहॅम। अलेक्झांडर कनिंगहॅम म्हणजेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे अलेक्झांडर कनिंगहॅम हे पहिले सरसंचालक होते। त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती टिंबटिंब या बखरीतून मिळते। तर त्याचे उत्तर आहे सभासद बखर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती सभासद बखर या बखरीतून आपणास मिळते। त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे महाराष्ट्रात राष्ट्रवादी इतिहास लेखनास टिंबटिंब यांच्यापासून प्रेरणा मिळाली। तर त्याचे उत्तर आहे विष्णुशास्त्री चिपळूणकर। महाराष्ट्रात राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली। त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा। त्यामध्ये पहिली जी संकल्पना आहे ते म्हणजे प्राच्यवादी इतिहास लेखन। तर ही संकल्पना आपणास अशी स्पष्ट करता येईल। 1. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते आणि या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात। म्हणजे प्राच्यवादी अभ्यासक कोणास म्हणतात हे आपणास समजले। त्यानंतर दुसरे, या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म याचा अभ्यास करून इतिहास लेखन केले। या इतिहास लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात। त्यानंतर 3, या प्राच्यवादी अभ्यासकात छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले, हे पण आपणास विसरून चालणार नाही। त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ते म्हणजे वसाहतवादी इतिहास लेखन। तर त्याचे उत्तर आपणास असे लिहिता येईल की 1. ब्रिटिश सत्तेच्या वसाहतवादी धोरणांच्या समर्थनार्थ आणि या धोरणाला पोषक होईल अशा प्रकारचे जे इतिहास लेखन केले गेले त्याला वसाहतवादी इतिहास लेखन असे म्हणतात। त्यानंतर 2. भारतविषयक वसाहतवादी इतिहास लेखन करणाऱ्या प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी व ख्रिश्चन धर्मप्रसारक यांचा समावेश होतो। त्यानंतर 3. अशा इतिहास लेखनात भारतीय इतिहास व संस्कृती गौण दर्जाची असल्याचे सूचित केले आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार होणे आवश्यक होते। तर त्याचे उत्तर कारण नंबर 1, भारताच्या इतिहास लेखनात सुरुवातीच्या काळात प्रामुख्याने पुरुष अभ्यासकच काम करत होते, त्यामुळे इतिहासातील स्त्रियांच्या कार्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले होते। नंबर 2, दुर्लक्षित झालेल्या स्त्रियांच्या कार्यावर नव्याने प्रकाश टाकणे आणि त्यांचे कार्य उलगडून दाखवणे आवश्यक होते। त्याचबरोबर नंबर 3, स्त्रियांनी निर्माण केलेले साहित्य संकलित करणे आणि त्यांचे संशोधन करणे हेही स्त्रीवादी इतिहासकारापुढे आव्हान होते। अशा रीतीने इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्याने विचार करणे आवश्यक होते। त्यानंतर पुढील जे विधान आहे ते म्हणजे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली। तर त्याचे उत्तर असे राहील 1 की
इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले. 2. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला. नंबर 3. आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्याकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. आणि त्यानंतर 4 जे आहे ते म्हणजे राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातून प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. या ठिकाणी प्रश्न 4था जो आहे तो उतारा वाचून लिहायचा आहे, तो आपण या ठिकाणी वगळलेला आहे. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामधील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय. हा सविस्तर प्रश्न असल्यामुळे हा 4 गुणांसाठी प्रश्न आहे. त्यामध्ये उत्तर, स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. नंबर 1, मार्क्सवादात वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सवादाच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. त्याचबरोबर मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. त्यानंतर नंबर 3, प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे प्रमुख सूत्र आहे. त्यानंतर 4, मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला आपणास दिसून येतो. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे वंचिताच्या इतिहास लेखनातील फुले, आंबेडकर यांचे कार्य स्पष्ट करा. तर त्याचे उत्तर, 1, समाजातील दुर्लक्षित समूहाच्या लोकपरंपराचा इतिहास म्हणजे वंचिताचा इतिहास होय. वंचिताचा इतिहास म्हणजे लक्षात आलं ना, समाजातील दुर्लक्षित समूहाच्या लोकपरंपरेचा इतिहास म्हणजेच वंचिताचा इतिहास होय. या वंचिताच्या इतिहासाचा विचार 19व्या 20व्या शतकात महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनात मांडला. त्यानंतर 2, गुलामगिरी या ग्रंथात महात्मा फुले यांनी समाजातील शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखविला. बरोबर, धर्माच्या, जातीच्या आणि परंपरेच्या नावाखाली होणारे स्त्रियांचे आणि शूद्रांचे शोषण कसे होते हे दाखवून दिले. त्याचबरोबर 4, भारताच्या राजकीय व सांस्कृतिक जडणघडणीतील महत्त्वाचा वाटा असूनही भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याच्याकडे दुर्लक्ष झाले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिले. त्यानंतर 5, दलितावरील अन्याय हाच विषय त्यांच्या सर्व लेखनाचा गाभा होता. हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे त्यांचे 2 ग्रंथ वंचिताच्या इतिहासावर आहेत. अशा प्रकारे महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांचे वंचिताबद्दलचे लिखाण आपणास समजते. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे मॅक्स मुलर यांचे कार्य लिहा. तर उत्तर, प्राच्यवादी इतिहास लेखकात फ्रेडरिक मॅक्स मुलर या जर्मन अभ्यासकांचा समावेश होतो. त्याने साहित्य क्षेत्रात पुढील महत्त्वपूर्ण कार्य केले. नंबर 1, ऋग्वेदांचे संकलन केले. हे संकलन 6 खंडात प्रसिद्ध झाले आहे. त्याचबरोबर 2, त्यांनी ऋग्वेदांचा जर्मन भाषेत अनुवाद म्हणजेच भाषांतर केला. त्यानंतर 3, हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. त्यानंतर 4, संस्कृत साहित्यात त्यांना रुची होती. त्यांच्या दृष्टीने संस्कृत ही इंडो युरोपियन भाषा गटातील अतिप्राचीन भाषा आहे. आणि 5, त्याने
द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट असे शीर्षक असलेले 50 खंड संपादित केले. तर मित्रहो, अशा प्रकारे या व्हिडिओमार्फत आज आपण पाठ 2 इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाविषयी माहिती मिळवलेली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गंगाधर हंडे शैक्षणिक व्हिडिओज या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.